रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर दिवाळी निमित्त असंख्य व्हरायटींसह भरघोस डिस्काउंट सोबत आपल्या सेवेत। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा, 51% भरघोस डिस्काउंट। त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या। आमच्या शाखा आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटेमंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळस, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत। रवींद्र वस्त्र निकेतन, सेलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। तपास यंत्रणेवर विनाकारण एखाद्या राजकीय नेत्याने किती बोलावे यालाही काही मर्यादा असतात। प्रवीण दरेकर। तपास यंत्रणेवर विनाकारण एखाद्या राजकीय नेत्याने किती बोलावे यालाही काही मर्यादा असतात। हा त्यांच्या बोलण्याचा अतिरेक होतोय। एनसीबीला टार्गेट करण्यासाठी रोज उठून पत्रकार परिषद घ्यायच्या व सकाळ दुपार संध्याकाळ एनसीबीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे असाच प्रकार सध्या सुरू आहे। जे आरोपी आहेत त्यांची केवळ बाजू घेण्याचा केविलवाणा प्रयत्न नवाब मलिक यांच्याकडून असल्याची जोरदार टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी केली आहे। आपल्या जावयाच्या प्रकरणातून निराशा आल्यामुळे एनसीबीवर दबाव आणणे हे योग्य नाही। त्यांचे जावई 8 महिन्यांपासून अटकेत असून त्यांच्या अटकेचे धागेदोरे एनसीबीकडे असल्यामुळे एनसीबीला सतत दबावाखाली ठेवण्याचा नवाब मलिक यांचा हेतू दिसतोय। परंतु मलिक केवळ वल्गना करत असून त्यांच्याकडे एनसीबीच्या विरोधात कुठलेही पुरावे असतील तर ते न्याय यंत्रणेकडे द्यावेत। तुम्हाला कोणी अडवले असे खडे बोल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मलिक यांना सुनावले आहे। प्रसार माध्यमांशी बोलताना दरेकर पुढे म्हणाले की अंमली पदार्थांच्या विरोधात जी कारवाई होते त्याचे राजकारणापलीकडे जाऊन सर्वांनी समर्थन केले पाहिजे। राजकारणासाठी दुसरे व्यासपीठ आहे। आपल्या देशात कायदा हा सर्वांसाठी समान आहे। मोठ्या लोकांना वेगळा कायदा, गरिबांना वेगळा कायदा असे काही नसते, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले। टार्गेट वसुली करणाऱ्या सरकारला वसुली या शब्दाच्या बाहेर पडणे शक्यच होत नाही। म्हणून वसुली हा शब्द महाविकास आघाडी सरकारचा परवलीचा शब्द झालेला आहे। वाझेने केलेली वसुली, वेगवेगळ्या खात्यातील वसुली आणि म्हणून प्रवक्त्यांच्या खात्यातील वसुली असा जप होतो आणि म्हणून रोज एनसीबीच्या तपासावर आरोप होत आहेत। एनसीबी जेवढा तपास करेल तेवढे राज्याला, देशाला अंमली पदार्थाच्या विळख्यातून बाहेर पडायला मदत होईल। पण नवाब मलिक यांना विचारूनच एनसीबी किंवा तपास यंत्रणांनी तपास करायला हवा का, असा सवालही दरेकर यांनी केलाय। तरी एक दहशत निर्माण करायचं काम या माध्यमातून झालेलं आहे। मला वाटतं नवाब मलिक हे आता तपास यंत्रणेचा भाग किंवा मार्गदर्शक झालेत का हे पाहायला पाहिजे। बरं, त्यांना जे काही आक्षेप असतील ते आपल्या न्यायालयीन चौकटीत त्या प्लॅटफॉर्मवर करावेत। रोज सकाळ दुपार संध्याकाळ त्या ठिकाणी आपण एखादी अथॉरिटी असल्यासारखं त्या ठिकाणी एखाद्या निर्णयाप्रत येणं, कन्क्लुजनला येणं मला वाटतं योग्य नाही। आणि या सगळ्या गोष्टींचा तपास यंत्रणावर त्या ठिकाणी प्रभाव पडत असतो आणि मला वाटतं त्यांना जे म्हणायचं असेल ते त्यांनी त्या यंत्रणांकडे म्हणावं। तपास यंत्रणांचं आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचं कोणाला तरी वाचवण्यासाठी किंवा आपल्या जावयाच्या फ्रस्ट्रेशनपोटी अशा प्रकारचं या ठिकाणी करणं मला वाटतं योग्य असं वाटत नाही। सर, कोविड असताना मला वाटतं अंमली पदार्थांचा विळखा आणि तरुण पिढीवर ज्या पद्धतीनं परिणाम होतोय त्यासाठी या कारवाईकडे राजकीय अभिनिवेशातनं बघता कामा नये। आणि आपण बघाल की जी कारवाई या ठिकाणी होते त्या कारवाईचं राजकारणापलीकडे जाऊन सर्वांनी समर्थन केलं पाहिजे। राजकारण करायला आपापलं व्यासपीठ त्या ठिकाणी आहे आणि जर हायकोर्टालाही त्या ठिकाणी उचित वाटत नसेल तर मला वाटतं आता पुन्हा आपण एनसीबीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं, आरोप करणं आणि त्यांना डिमोरलाइज करणं योग्य असं मला त्या ठिकाणी वाटत नाही। आणि आता या सर्व तपासामध्ये जिथे जिथे धागेदोरे सापडतील त्या ठिकाणी तपास यंत्रणा काम करत असतात। आणि आपल्या देशामध्ये कायदा सर्वांसाठी आहे ना। काय ॲक्टर लोकांना वेगळा कायदा, ॲक्ट्रेस लोकांना वेगळा कायदा, मोठ्या लोकांना वेगळा कायदा, छोट्या गरिबांना वेगळा कायदा असं काही नसतं। आणि त्याच्यामुळे कायद्यासमोर सगळे समान आहेत आणि ज्याचा त्या ठिकाणी संदर्भ येईल त्या अनुषंगाने त्या तपास यंत्रणा